डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी जमलेली पाहायला मिळते। दीक्षाभूमी परिसरात सगळीकडे पंचशील ध्वज लावण्यात आले आहेत। रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय। दीक्षाभूमी या ठिकाणी अनुयायी या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात। अलोट गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। दीक्षाभूमी येथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या अनुषंगाने मी सध्या आलेलो आहे नागपूर येथील दीक्षाभूमी येथे। नागपूरमधील दीक्षाभूमी येथे जे भीम अनुयायी आहेत ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हजेरी लावायला नतमस्तक होण्याकरता जे आहे इथे आलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे अस्थि कलश आहे ते देखील इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि ती त्या अस्थीला जे आहे नतमस्तक होण्याकरिता प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील हे अनुयायी जे आहेत दीक्षाभूमीमध्ये न चुकता येत असतात। त्याच अनुषंगाने बघितलं गेलं तर समितीद्वारे जे काही उपक्रम असतात ते राबवण्यात या आजच्या दिवशी ते राबवण्यात देखील राबवलं जातं आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर रक्तदान शिबिर असो किंवा अनेक उपक्रम जे आहेत ते आजच्या दिवशी इथे राबवण्यात येतात। अशा पद्धतीने जे न चुकता मुंबईचं चैत्यभूमी असो किंवा नागपुरातील दीक्षाभूमी असो इथे जे आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनुयायी नतमस्तक होण्याकरता येत असतात। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।